सरसंघचालक मोहन भागवत 6 ऑगस्टला मुंबईत जेन झीशी संवाद साधणार। 15 ते 19 वयोगटातील जवळपास 2000 विद्यार्थी संवाद कार्यक्रमामध्ये सहभागी होणार। महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून ब्रिजभूषण सिंग आणि विनोद तोमर निर्दोष, न्याय मिळाल्याची ब्रिजभूषण सिंग यांची प्रतिक्रिया, तर महिला कुस्तीपटूंची हायकोर्टात धाव। बिहारमधल्या बांकीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये जनसुराज्यच्या प्रशांत किशोर यांची 17व्या फेरीनंतरही आघाडी कायम। भाजपच्या नीरज कुमारांवरती 9581 मतांची आघाडी। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत ठाणे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये 2 गटात शाब्दिक बाचाबाची। एक तरुण आंदोलनातून मोदींना आव्हान देतो, तुम्ही काय एकमेकांशी भांडताय, ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना झापलं। राज्यात रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे आणखीन एक मृत्यू। मुंबई नाशिक महामार्गावरच्या शहापूरमध्ये TDRFच्या जवानाचा मृत्यू। विकास गोरे असं जवानाचं नाव। मुंबई महानगरपालिकेच्या इनोव्हा वाहन खरेदीवरती मुख्यमंत्री फडणवीसांची नाराजी। जनतेचा पैसा विकास कामांसाठी वापरा, उधळपट्टी थांबवा, मुख्यमंत्र्यांनी टोचले कान, सूत्रांची माहिती। नाशिक आणि रायगडचा पालकमंत्रीपदाचा वाद पुन्हा तापला। भुजबळांच्या नाराजीनंतर पालकमंत्री करण्याचे होर्डिंग्स हटवले, तर रायगडचं पालकमंत्रीपद ठरलं, फक्त घोषणा बाकी। गोगवलेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा। आता खासगी वाहनांवरती पोलीस लिहिल्यास कारवाई होणार। खासगी बाईक आणि कारवर पोलीस हा शब्द लिहिण्यास मनाई। वाहतूक विभागाचं पोलीस प्रशासनाला पत्र।